तर कसे आहात सगळे? नमस्कार, मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण उपवासाला चालणारा असा एक वाळवणीचा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजेच बटाटा आणि साबुदाण्याची चकली बनवणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे बटाट्याची चकली किंवा साबुदाण्याची चकली बनवण्याची। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज आपल्या रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचे बेल आयकॉन बटनही प्रेस करा। तर इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतला आहे, वजनीप्रमाणे अर्धा किलो आहे आणि जर कपाने मोजला तर 2 कप भरतो साबुदाणा। तर याला मी स्वच्छ 2 वेळेस धुवून घेतलं, नंतर याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं। आता याच्यावरती आपल्याला पाणी किती घालायचं तर वरती अगदी थोडंसं साबुदाण्याचं पाणी येईल किंवा अर्धा इंच पाणी येईल एवढंच इथं पाणी घालून घ्यायचं आहे। या साबुदाण्याला मी आज दुपारी म्हणजेच आदल्या दिवशी 2 वाजता भिजत घालत आहे आणि याला दुसऱ्या दिवशी आपल्याला 2 वाजता चकली करायला घ्यायची आहे। तर मी आता दुसऱ्या दिवशी 2 वाजता तुम्हाला दाखवते की आपले साबुदाणा जो आहे तो किती छान असा फुलला आहे, व्यवस्थित असा एकदम मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा झालेला आहे, एकदम टम्म असा फुललेला आहे साबुदाणा। पाहू शकता भिजलं सुद्धा खूप छान आहे, असं एकदम पटकन स्मॅश होत आहे। आता या साबुदाण्याला मी थोडंसं मोकळं करून घेतलं, सुट्ट केलं आणि मग याला साईडला ठेवून दिलेलं आहे। त्यासोबतच उकडलेले अर्धा किलो बटाटे घेतले आहेत, त्याची साल काढून घेतली। चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे किंवा आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि 2 चमचे नाश्त्याच्या चमच्याने 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा घ्यायचा आहे। तुम्ही ठेचा हिरव्या मिरचीचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कमी जास्त करू शकता। जो उकडलेला बटाटा आहे याला आपल्याला मध्यम आकाराच्या किसणीने किसून घ्यायचं आहे, स्मॅश करायचं नाही, किसणीनेच किसून घ्यायचं आहे आपल्याला। जर बटाट्याला स्मॅश केलं तर त्याच्यामध्ये एक अर्धी फोड राहू शकते आणि मग चकलीच्या साच्यामधून खाली यायला प्रॉब्लेम येऊ शकतो। आता हा किसलेला बटाटा याच्यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे। साबुदाणा याच्यामध्ये घातल्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा 2 चमचे, चवीप्रमाणे मीठ घालायचं। या दोन्ही जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे घालून घ्या। आता यांना छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, असं छान मॅश करत आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। या पिठाला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। जितकं छान असं या पिठाला तुम्ही मळून घ्याल तितकी आपली चकली जी आहे ती छान बनेल आणि मध्ये तुटणार सुद्धा नाही। तर इथं मी सगळं पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये हे सगळ्या पिठाला आपल्याला काढून घ्यायचं आहे। ज्या भांड्यामध्ये मी इथं साबुदाणा भिजत टाकला होता त्याच्यामध्येच काढून घेतला आहे। याला झाकण ठेवून घ्यायचं आणि इथं एका मोठ्या भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यावरती ही अशी प्लेट ठेवून घेतली। अशी प्लेट नसेल तर असं स्टँड सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यावरती जो आपण हे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं जे पीठ तयार केलं आहे त्याच्यामध्ये ठेवून 15 मिनिट आपल्याला वरतून झाकण ठेवून फुल फ्लेम वरती वाफवून घ्यायचं आहे। नंतर थोडंसं एक 5 मिनिट तसंच ठेवायचं। थोडंसं थंड झालं की मग आपल्याला याला काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण याला हाताने मळून घेऊ शकतो। तर इथे एका मोठ्या परातीमध्ये मी या पिठाला पुन्हा आणखी घेतलं आहे आणि 1-2 बॅच मध्ये याला मी छान असं आणखी एकदा मळून घेणार आहे। जितकं छान असं पिठाला तुम्ही मळून घ्याल तितकी आपली चकली जी आहे ती एकदम छान येते, बिलकुल तुटत नाही तिची तार, म्हणून असं हे मळून घेणं खूप गरजेचं आहे। तर असं छान मी असं हे पीठ मळून घेतलं आणखी एकदा। आता या पिठाला आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये व्यवस्थित असं छान असं भरून घ्यायचं आहे, असं दाबून भरून घ्यायचं म्हणजे मग मध्ये त्याच्या हवा राहत नाही। असं लगेचच आपल्याला चकली याची पाडून घ्यायची आहे। तर सुरुवातीची पहिली बॅच म्हणजेच पहिली साचा आपण भरून घेतला तेव्हा कॅमेरा बंद राहिला, कसं काय राहिला काय माहित, शूट झाला नाही। तर मग दुसरा बॅच मी इथं दुसरा साचा आणखी एकदा भरून घेतला आहे आणि तो तुम्हाला मी इथं दाखवत आहे। तर इथं पाहू शकता तुम्ही किती छान अशी आपली चकली पडत आहे, पाहू शकताय बिलकुल तारमध्ये अशी तुटत नाहीये, व्यवस्थित अशी आपल्या चकलीची तार पडत आहे, पाहू शकताय। दिवाळीची जी चकली बनवतो त्या चकलीप्रमाणे असं शेवटचा शेंडा जोडायची वगैरे गरज पडत नाही। याच्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा असल्यामुळे ऑलरेडी खूप चिकट असते, जिथं सोडला तिथे सोडून दिला तरी चालतो, काही प्रॉब्लेम येत नाही। तो ऑटोमॅटिक तिथल्या तिथे सेट होऊन जातो वाळल्यानंतर चकलीचा। आणि छान असे वेडे घालून घ्यायचे आहेत चकलीचे। आता तुम्हाला साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। मोठ्या साईजची जर बनवायची असेल चकली तर मोठी बनवू शकता, छोटी बनवायची असेल तर छोटी बनवू शकता। जर तुम्ही उन्हामध्ये बनवत असाल तर मोठी बनवली तरी चालते, वाळायला काही प्रॉब्लेम येत नाही। मी आता याला फॅन खाली वाळवणार आहे, त्यामुळे छोट्या छोट्या चकल्या बनवून घेणार आहे। फॅन खाली 2 दिवस वाळवून घ्यायचं, नंतर थोडंसं त्याला 1-2-3 तासाचं ऊन द्यायचा, म्हणजे मग काय होतं ह्या चकल्या आपल्या वर्षभर स्टोअर करून ठेवायला बऱ्या पडतात, त्यांना जाळी वगैरे लागत नाही। तर अशा या पद्धतीने मी सगळ्या चकल्या ज्या आहेत ते पाडून घेणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे चकली बनवण्याची, अगदी नवशिके म्हटले तरी ह्या चकल्या बनवू शकतात, इतकी सोप्या आहेत चकल्या। आणि आपल्या इथे सगळ्या चकल्या ज्या आहेत ते करून झालेल्या आहेत। यांना मस्त 2 दिवस फॅन खाली असं सुकवणार आहे। दुपारी बनवायला घेतल्या होत्या, 1-1.5 तासामध्ये बनवून सुद्धा झाल्या। संध्याकाळीपर्यंत अशा सुकल्या होत्या, तर त्यांना मी इथं पलटून घेतलेलं आहे। का पलटून घेतलं तर वरची साईड छान अशी सुकली होती, वरची साईड सुकली की त्यांना पलटून घ्यायचं म्हणजे खालच्या साईडने
पाण्याने सुद्धा सुकतात. उन्हामध्ये 1 दिवसामध्ये वाळतात, पण फॅन खाली 2 दिवस 3 दिवस लागू शकतात. तर याला मी छान असं फॅन खाली वाळवून घेतलं. नंतर 1-2-3 तासाचं ऊन सुद्धा दिलेलं आहे त्याला. आणि तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. एकदम खडंग अशा वाळलेल्या आहेत. आता या चकल्यांना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्षभरासाठी 2 वर्षांना स्टोअर करून ठेवू शकता. आता इथं मी थोड्याशा तुम्हाला चकल्या तळून दाखवते. इथं उपवासाचं शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे. आता थोड्याशा चकल्या इथं फ्राय करून घेते. तर इथं तुम्ही पाहू शकता आपली चकलीची साईज जी आहे डबलपेक्षा जास्त होत आहे. एकदम चकली फुलते सुद्धा छान. काय फुलते? कारण आपण या पिठाला वाफवून घेतलं आहे. वाफवून घेण्याची जी पद्धत आहे ना, यामुळे खूप आपल्या चकल्या छान फुलतात आणि पांढऱ्या शुभ्र अशा चकल्या ज्या आहेत त्या तयार होतात. तुम्ही पाहू शकता साईजमध्ये किती छान फुलत आहेत आणि एकदम पांढऱ्या शुभ्र चकल्या झाल्या आहेत. आता थोडंसं फिल्टर लावल्यामुळे यूट्यूबला दाखवायचा व्हिडिओ म्हटल्यानंतर थोडंसं फिल्टर लावावं लागतं, तर त्यामुळे थोडंसं येलोइश कलर दिसत आहे व्हिडिओमध्ये, पण एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या चकल्या तयार झाल्या होत्या. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.